₹10 कपनात खून बी गुंडाळून जात, पण तिरंग्याला पिटून जायची शानच वेगळी असते. आपलं इके भाग्यवान निघाला बघ. ही शान इक्याला अनुभवायला मिळाली. आज इक्याच्या घरी गेलो. इक्याला लागलेले बुलेट्स त्याच्या फोटो समोर ठेवले. हे मिशन सुरू व्हायच्या आधी इक्याची लय आठवण आली होती. पण मी ठरवलं होतं, म्हणलं काही बी झालं तरी हे मिशन फत्ते करायचं आपल्या विकासाठी. आज जर विके असताना तर मला बुलेट प्रूफ जॅकेटची गरज बी लागली नसती. माझा भाऊ असताना तर कुठल्या गोळीची हिंमत झाली असती मला चाचून जायची. आमच्या दोघांचं स्वप्न होतं शिरले, आमचं पोस्टिंग एकाच ठिकाणी व्हावं. मला काय असं वाटायचं. पण हो, असं काय बोलताय तुम्ही? इके आपला संघच आहे, तुमच्या संघ आहे. इथं गावात आम्हा सगळ्यांसंघ आहे. मी आज मावशीला सांगून आलो, म्हणलं मी लवकरात लवकर बरं होऊन परत जाणार आहे. कारण अजून मी आणि विकाने जे स्वप्न बघितलं होतं ना, ते पूर्ण नाही झालेलं. ते पूर्ण करायचंय मला. तिकडची परिस्थिती लई वाईट आहे. आपल्याला इथं बसून काहीच माहित नसतं. मला कळालं जेव्हा मी तिथं गेलो. आणि आता जेव्हा मी परत जाईन ना, तेव्हा नव्या दमानं फौजमध्ये काम करेन. देवा, हे कसल्या संकटात टाकलंस मला. आज जीजी म्हणल्या आजाचा जीव महत्वाचा का त्याची आर्मी. पण त्यांना हे कसं कळत नाही की हे आर्मी शिवाय जगूच शकत नाहीत. वर्दीबद्दल, आर्मीबद्दल, तिरंग्याबद्दल त्यांना बोलताना बघणं, त्यांच्या डोळ्यातली चमक मला शब्दात सांगता येणार नाही. बाकीच्यांना नाही कळणार. पण अजिंक्यांना कसं आणि कुठल्या तोंडानं थांबा, जाऊ नका म्हणून सांगू मी. शितले, काय झालं? हे असं होतं बघ, मी तर बोलत सुटलं का नाही, काय बी बोलतो. उगाच रडवलं बघ तुला. नाही नाही, ते तुमचं काय नाही. ते मी आपलं, मीच येडी आहे बघा. अहो, मी काय रडत नव्हते, असंच ते डोळ्यातनं पाणी आलं तुमच्या कौतुकानं. नुसतं कौतुक काय कामाचं? आता एवढी मोठी कामगिरी केली नवऱ्यानं, तर काहीतरी मेडल द्यायला पाहिजे ना बायकोनं. मी काय मेडल देणार आहे तेव्हा? इथं आधी हे मेडल घ्या. एक वेळ त्या बंदुकीच्या गोळ्या परवडल्या, या नको बाई. घ्या बर. नफिसा मॅडमनी जे काय सांगितलंय ते सगळं करायचं असं ठरलंय का नाही आपलं, ते पण एकदम काटेकोरपणे. तुला सांगतो शितले, नफिसा मॅडम एवढ्या भारी आहेत ना. मी तुला सांगितलं ना, मी शुद्धीत नव्हतो तेव्हा त्यांनाच आई म्हणालो. या आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या तरी बाईला वर्दीत बघितलंय. भाऊजी, एक विचारू,
म्हणजे तुमची परवानगी असेल तरच हा. बोल की. फौजी, मी एकदा तुमची वर्दी घालून बघू? मी जेव्हा जेव्हा तुमच्या वर्दीकडे बघते ना, तेव्हा मला असं वाटतं एकदा आपण ती घालून बघावी. घालू? कशी दिसते मी वर्दीमध्ये? कळलं मला. ही वर्दी मी अशीच नाही ना घालू शकत. ही वर्दी कमवावी लागते. ही वर्दी मिळायला तुम्ही किती कष्ट घेतलेत, किती घाम गाळलाय माहितीये मला. मिसेस फौजी, तुमचं हेच लय आवडतं बघा मला. तुम्हाला न सांगता ना बरोबर ओळखता तुम्ही. वर्दी कमवावी लागते, विकत नाही घेता येत. मग आधीच सांगायचं होतं ना, मी वर्दी घाले पतूर कशाला थांबला? मग तुला कळलं नसतं ना ते. ते जाऊ दे, आल्यापासून मीच बोलतोय. तू बी बोल की काहीतरी. सांग मला, मी नसल्यावर काय काय करतेस? मी काय नाही, घरातली कामं, कॉलेजला जाते, कधी कधी इक्याच्या घरला चक्कर मारते, कधी कधी आमच्याकडे जाऊन येते. घरातलं, गोठ्यातलं, रानातलं करता करता दिवस सरून जातो. दिवस तर सरतो, पण रात्र रात्री एकटीच तुमच्या फोटोकडे बघत राहते. तुम्ही असं भरभरून बोललेलं आठवतं. आपण एकत्र घालवलेला येळ आठवतो. आणि कधी कधी तर कधी कधी काय? काय नाही. अगं, असं अर्धवट सांगायचं नाही. मला सगळं सांग व्यवस्थित, काय काय झालं ते. नाही नको. तुम्हाला सांगितलं तर तुम्ही हसाल. बरं नाही असं. कधी कधी मी अशीच तुमच्या फोटो बरोबर बोलत बसते, सगळं मनातलं सांगते. आणि कधी कधी लई चिडचिड झाली असेल तर भांडते बी. आणि हे फक्त शीतल पवारलाच जमू शकतं बरं का. आणि तशी हायच भांडकुज. काय? असू द्या तुम्ही. बर राहिलं. बर तू फोनवर बी काय सांगत नाहीस, मग आता सांग ना काय काय बोलतेस. मग असं समज मी नाही येत आणि फोटो संग बोलून टाकू बरं. बर सांगते, पण हसायचं ना. अगं नाही असं. वयो, तुम्हाला मी सांगितलं होतं का नाही? मी तर का नाही सगळ्या कामांचा मक्ताच घेतल्यावानी करता. कशाला आणलं पाणी? मी आणलं असतं की. अगं शितले, मला येळ होता म्हणून आणलं. त्यात काय एवढं? त्यात काय एवढं? येळ होता म्हणून आणलं म्हणे. तुमच्या ह्या स्वभावाचा का नाही सगळी लोक गैरफायदा घेतात. बरं शितले, चुकलं माझं, सॉरी. चुकलं नाही मिसेस फौजी, चुकलं माझं मिसेस फौजी, सॉरी. तसं तर तसं, पण परत असं करून चालणार नाही. नाही करणार. पण माझी एक रिक्वेस्ट होती. काय? काय हो तुम्ही नुसतं काम करत बसलाय सकाळपासून, काय नवऱ्याकडे लक्ष नाही काय नाही.
साधं लाड बी करत नाही. आता लाड म्हणजे आणि काय करू? लाड म्हणजे जवळ घे, प्रेम कर, थोडं तू करायचं, थोडं तो करल, मग घरातली कामं काय आपोआप होत राहतील. असा होत असतोय वय संसार? मग तुम्ही सांगा कसा होतो? हे बघ, माझी जीजी म्हणते घरातल्या बाईने का नाही घरासमोरच्या तुळशीवाणी असावं. ती तिथं असली का नाही की घरावर कधीच कुणाची वाईट नजर पडू शकत नाही. घरातल्या सगळ्यांना, लहान थोरांना समजून घ्यावं. थोरांचं कळलं, पण लहान कोण होतो आपल्यात? आता नाही, पण म्हणून काय येणारच नाही वे. मिसेस फौजी, तुम्ही तर आत्तापासूनच विचार सुरू केलाय वाटतं. अगं बाई, तुमचं आपलं काहीतरीच असतंय बघा. अरे काहीतरीच काय? अरे लग्न झालं, आता संसार सुरू झाला, मग आता बोबड बोलणार कोणतरी नकोय आपलं? काहीतरीच तुमचं तर. अरे बोबड बोलत कोणीतरी तुला आई म्हणलं पाहिजे, मला बाबा म्हणलं पाहिजे. काहीतरी शिकले, मला कधी आई बापाचं सुख मिळालं नाही, पण आपण आपल्या पोरांना भरभरून प्रेम द्यायचं. त्यांना कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू द्यायची नाही आपण. पोरांना? होय, आणि तुला आत्ताच सांगून ठेवतो, मला 3 मुलं पाहिजे. 3? वा 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 वा, तुमचं काय जाते बोलाय? आणि त्यातला एक आर्मी मध्ये, एक एअरफोर्स मध्ये आणि एक नेव्ही मध्ये. तिन्ही अफसर झाली पाहिजेत. आणि पोरगी झाली तर? पोरगी झाली तर तिला पण आर्मी ऑफिसर बनवणार, आणि आपल्या गावातली पहिली महिला आर्मी ऑफिसर असेल ती. तिथं गावात राहून थोडीच पोरी ऑफिसर होणार आहेत. अहो, इथं तसं शिक्षण तरी आहे का? का? आपल्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी त्यांचंच घे. त्या काळी मुलींनी शिक्षण घ्यायला पाप मानलं जायचं. त्यांचे पती गोपाळ जोशी, त्यांच्या मदतीने त्या डॉक्टर झाल्या. त्या काळात त्या डॉक्टर झाल्या, तर आत्ताच्या मुली कुठल्याही क्षेत्रात काही करू शकतात. पण त्यासाठी का नाही तुमच्यासारखे पुरुष पाहिजे, जे आम्हा बायकांना कायम सपोर्ट करतात. माझा सपोर्ट ना माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल तुला, आणि शेवटच काय, या जगात नसताना पण असेल. अहो, असं का बोलताय तुम्ही? शिकले, मी आता परत बराहून आर्मीत जाईन. तोपर्यंत तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण जगायचा आहे मला. पुढे येणारे दिवस काय घेऊन येणार आहेत माहित नाही मला. काय तर तोडगा निघालच, पण हा क्षण अजिंक्य आणि माझा आहे, आणि तो मलाही पूर्णपणे जगायचा आहे. तिथले अय मॅडम, बोल की असमडे. अगं काय नाही, कॉलेजला चालले होते, म्हटलं अजिंक्यची तब्येत कशी विचारावं. आहेत की बरे, गोळ्या औषध अजून चालूच आहेत. आणि घरचे? त्याचं काही विचारू नकस बाई, एक तर त्याचं मला लई टेन्शन आलंय बघ. कसलं ग? घरातले म्हणतात अजिंक्यला परत आर्मीत जाऊ द्यायचं नाही. ती आता
त्याचं काय करायचं, यांच्याशी कसं बोलायचं, ह्योच मोठा प्रॉब्लेम आहे बघ. हा तू ना अशा माणसांचा सल्ला घे ज्यांना तुझा प्रॉब्लेम कळेल. अगं पण कोणाशी बोलू, आमच्या दोन्ही घरातले ऐकून घेणार नाहीत. आणि आता राहिलं कोण, तर तू आणि राहुल्या. तर तुमच्या डोक्यात काय आलं तर सांगा बाबांनो. हा एक मिनिट चिटले, तू ना फौजी काकांशी बोलून घे. फौजी काकांशी? हा. अगं पण घरातल्या गोष्टी असं त्यांना कसं सांगणार? अरे वैसा नाही रे, तू खाली इतना ही पूछ की त्यांच्या जेव्हा हाताला दुखापत झाली होती तेव्हा ते घरच्यांना कसे सामोरे गेले होते, नेमकं काय केलं होतं. अरे उनका तो पूरा हाथ ही निकल गया था. मेरे को क्या लगता है वही तेरे को अच्छी तरह से बता सकते. होय ग, तू बोलतीस त्यात पॉइंट आहे. आता त्यांच्याशीच बोलून काहीतरी तोडगा निघल. चला. फौजी काका, अरे शीतल, काय झालं? नाही काय नाही, ते ते मी इकडनं निघाले होते आणि तुम्ही दिसलात, तर म्हणलं जरा भेटून येऊ. बर, मग आजा ठीक आहे ना? व वय वय फौजी काका, काय ग, काय झालं? अहो नाही, ते तुमचा हात. हात? हाताचं काय? नाही म्हणजे तुम्हाला बी हातालाच गोळी लागली होती ना? अगं नाही, गोळी नाही. कारगिल मध्ये आमच्या पोचवर एक ग्रेनेड येऊन पडला होता, तो उचलून फेकताना हात फुटलाय माझा. पण आता आहे ना तुमचा हात बरा? आहे की बरा. दुखत तर नाही ना? अगं नाही. शीतल, काय विचारायचं असेल तर स्पष्ट विचार. नाही म्हणजे यांना बी हातालाच दुखापत झाली आणि अजून यांची रिकव्हरी बी झाली नाही पूर्णपणे. तर अगं मग होईल की, आजचा हात असतील बरा होईल. ते होईलच, पण ते परत पहिल्यासारखं आर्मीत काम करू शकतात का? त्यांना आर्मी सोडावी लागल? कसं आहे, तो फिजिकली फिट असला ना तरच त्याला फ्रंटवर जाता येईल. आणि तो जर का फिजिकली फिट नसला तर मग आर्मीत क्लरिकल जॉब असतात. म्हणजे काम आर्मीतच करायचं, पण बॉर्डरवर जाता येत नाही. बंदुकीच्या ऐवजी हातात पेन घ्यावं लागतं आणि त्या पेनाला बंदूक करून कागदावरच्या लढायला आणायला लागतं. या पण महत्वाच्या असतात बरं का. कुठं असतात ही कामं? बऱ्याच ठिकाणी असतात. पुण्यात आहे, दिल्लीत आहे आणि अशी खूप ठिकाणी जिथं काम करता येतं. आणि फौजी यांना जर अशा ठिकाणी काम करायचं असेल तर काय करायला लागल? काय नाही, अर्ज करावा लागतो. पण तू हे सगळं मला काय विचारतेस? मी असंच. शीतल, अगं आजचा हात पहिल्यासारखा बरा होणार आहे. तो आर्मी बी जॉईन करत, नको काळजी करूस. नाही, मी ते आपला असंच विचारत होते. अजून काय नाही. शीतल, घरी काय अडचण आहे ना? घरी घरी नाही, घरी कसली आली अडचण? नक्की? वय नक्की. बर फौजी, येते मी. फौजी काका, फक्त मी तुमच्याशी या विषयावर बोलले हे कुणाला सांगू नका. बर, नाही सांगत.